नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीत. तर आज आपण नगर परिषद भरती संदर्भातील माहिती पाहणार आहोत आणि यामध्ये गट क, गट ड ज्या काही रिक्त जागा आहेत, नेमकी परीक्षा कोण घेणार, एम-पी-एस-सी की टी-सी-एस त्याच्याच बाबतीत माहिती इथे आपण पाहू. तर पहा, जास्त वेळ न गमावता सरळ येऊया आपल्या मुद्द्यावर. इथे तुम्ही पाहू शकता नगर परिषद आणि राज्य संवर्ग भरती यामध्ये पदांची श्रेणी. तर राज्य भरती संवर्ग जो आहे म्हणजे राज्य संवर्ग आहे, त्यामध्ये जर पद पाहिले तर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 723 जागा रिक्त आहेत. आता 723 रिक्त जरी असल्या तरी तेवढ्या भरल्या जातील का याची शक्यता कमी आहे. पण ज्या पदाच्या रिक्त जास्त जागा आहेत त्यांची जाहिरातीमध्येही जास्त जागांची ॲड येण्याची शक्यता आहे. नंतर पहा लेखा व लेखापरीक्षण, अभियांत्रिकी सेवा, स्वच्छता निरीक्षक हा आहे पूर्ण राज्य संवर्ग. या भरती किंवा या ज्या जागा आहेत त्या एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जातील असं यामध्ये सांगण्यात आलेलं दिसतं. आता काय झालं, काही पदं एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जातील, काही पदं सरळ सेवेने भरल्या जातील. तर जे पदं सरळ सेवेने भरल्या जातील त्यांचा कॉन्ट्रॅक्ट हा टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एसला देण्यात येऊ शकतो. पण मात्र कर निर्धारण, लेखापरीक्षण, अभियांत्रिकी सेवा आणि स्वच्छता निरीक्षक ह्या जागा आता एम-पी-एस-सी मार्फतच भरल्या जाणार आहेत. दुसरं पहा, जर आपण नगर परिषद गट क आणि गट ड संदर्भात पाहिलं, ज्याची की जाहिरात लवकरच आपल्याला प्रसिद्ध होईल असं दिसतं. 15 जुलैला जाहिरात प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलंय. इथे तुम्ही पाहू शकता टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. यापूर्वी टी-सी-एसने परीक्षा घेतली होती, मात्र आता आय-बी-पी-एसला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट हा दिला जाऊ शकतो. यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर वरिष्ठ लिपिक, लिपिक. आता या 2 पदांची जाहिरात येण्याची शक्यता नाही. ते ऑलरेडी आपल्याला अगोदरच्या जी-आरवरून क्लिअर झालेलं असेलच. नंतर पहा वायरमन आहे, उद्यान सहाय्यक आहे, नंतर वाहन चालक आहे, शिपाई आहे. इतर अशी अनेक पदे आहेत जी की नगर परिषद गट क आणि गट ड अंतर्गत येतात. त्याची भरती ही टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस मार्फत केल्या जाऊ शकते. आता महत्त्वाचा पॉईंट असा की शैक्षणिक पात्रता काय असेल? बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की शैक्षणिक पात्रता किती असणार आहे? तर शिपाई जे पद आहे किंवा त्या संबंधित त्या लेव्हलचे जितके पदं असतील, तितक्या पदांची पात्रता 10वी असण्याची शक्यता आहे. म्हणजे शिपाई किंवा त्या दर्जाची जी पदं राहतील गट ड मधील, त्या सर्वांची पात्रता फक्त 10वी असण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्या जाहिराती आल्या, त्यांचं जर आपण ॲनालिसिस केलं, तर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की 10वी पात्रतेवरच शिपाई किंवा त्या दर्जाची समकक्ष पदे भरल्या जातात. म्हणून शिपाईसाठी 10वी पात्रता राहू शकते. परंतु इतर जी पदं आहेत, टेक्निकल पदं, त्यांच्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजे एखादा डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा एखादी डिग्री लागण्याची शक्यता आहे. तर पहा 2 बाबी आहेत. गट क मधले पदं, ज्यासाठी डिप्लोमा, एखादी डिग्री किंवा एखादा सर्टिफिकेटचा कोर्स हा आवश्यक राहू शकतो, जे गट क मध्ये येतील. मात्र गट ड ची पदं जी आहेत, त्यासाठी सर्वजण फॉर्म भरू शकतील आणि 10वी पात्रताच याची शक्यता राहील. राहिला प्रश्न परीक्षेचा, तर टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस 2 पैकी कोण घेते हे आपल्याला 15 जुलैला जाहिरात आल्याच्या नंतरच कळणार आहे. नंतर एक उरलेली आहे ती म्हणजे अग्निशमन सेवा राज्य संवर्ग भरती अंतर्गत येते. तर त्याची ही जाहिरात ही एम-पी-एस-सी मार्फत येणार आहे असं आपल्याला यावरून दिसतं. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेमकं एम-पी-एस-सी कोणती परीक्षा घेईल आणि टी-सी-एस, आय-बी-पी-एस मार्फत कोणती परीक्षा घेतली जाणार आहे. एम-पी-एस-सी मार्फत गट अ, ब म्हणजे ए-बी दर्जाची जी काही पदं आहेत, त्यांची परीक्षा ही एम-पी-एस-सी मार्फत कंडक्ट केल्या जाईल आणि जो काही गट क म्हणजे सी आणि डी, गट क आणि ड जी पदं आहेत, ती आय-बी-पी-एस किंवा टी-सी-एस मार्फत भरल्या जातील. आता हे सर्व आपल्याला कधी क्लिअर होईल की नेमक्या जागा किती येतील, प्रत्येक पदाच्या जागा काय राहतील, प्रत्येक पदाचं क्वालिफिकेशन काय राहील, हे आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतरच सविस्तर माहिती मिळेल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुमचे या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, डाउट्स असतील, तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा.